राजधानी दिल्लीत सध्या बैठकांना वेग आलेला आहे। संरक्षण सचिवांसोबत पंतप्रधान मोदींची बैठक सुरू आहे। काल मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक झाली होती आणि आज देखील बैठकांचा सपाटा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर 30 एप्रिलला देखील मोदींची एक महत्त्वपूर्ण बैठक सुरक्षा यंत्रणांसह सोबत झाली होती आणि आता देखील हा बैठकांचा सपाटा सुरूच आहे। संरक्षण सचिवांसोबत मोदींची बैठक सुरू आहे। काल मोदींची हवाई दलाच्या प्रमुखांसोबत बैठक पार पडली होती। तर सध्या या बैठकांना वेग आलेला आहे आणि राजधानी दिल्लीत बैठकांचं हे सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या आहे आणि याच संदर्भात संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासंदर्भात मोदींची देखील ही बैठक। आणि आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। काही वेळापूर्वीच राजधानी दिल्लीमध्ये जो बैठकांना वेग आलेला आहे त्याच्यामध्ये मोदींची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। संरक्षण सचिवांसोबत मोदींची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। भारताकडून सुद्धा आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला आहे आणि रोज बैठकांचं सत्र जे आहे ते नवी दिल्लीमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। काल मोदींची हवाई दलाच्या प्रमुखांसोबत बैठक जी आहे ती पार पडली आणि आज संरक्षण सचिवांसोबत मोदींची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। गेल्या 11 दिवसांपासून शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडून केलं जात आहे। पाकिस्तानकडून भारताकडून सुद्धा त्याला सडेतोड उत्तर असं दिलं जात आहे आणि त्यासोबतच सिंधू करार स्थगित केल्यानंतर पाकिस्ताननं एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। संयुक्त राष्ट्रांमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळतंय। भारताकडून सुद्धा बाजू जी आहे ती लावून धरली जाते। राजधानी दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र हे सातत्यानं सुरूच आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सुद्धा बैठका ज्या त्या घेतल्या जात आहेत। विविध देशांच्या प्रमुखांसोबत त्यांच्या बैठका सुरू आहेत। राजधानी दिल्लीमध्ये बैठकांना वेग आलेला आहे आणि आता संरक्षण सचिवांसोबत मोदींची बैठक जी आहे ती सध्या सुरू झाली आहे। काल मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक होती आणि आज संरक्षण सचिवांसोबत मोदींची बैठक जी आहे ती सध्या सुरू आहे। प्रत्येक अनुषंगाने एक आढावा घेतला जातोय। सर्व माहिती जी आहे ती मोदींकडून घेतली जाते। संरक्षण विषयाचे अभ्यासक सतीश ढगे सर आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत। ढगे सर, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। राजधानी दिल्लीमध्ये आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून बैठकांना वेग आलाय। आता मोदींची संरक्षण सचिवांसोबत बैठक सुरू आहे, तुम्ही कसं पाहता? नक्कीच मागच्या काही दिवसांमध्ये जे आहेत काही कारवाया म्हणा किंवा त्या प्रकारच्या ऍक्शन्स, आपल्या कायनेटिक ऍक्शन्स, मिलिटरी ऍक्शन्स या पाकिस्तानशी संबंधित ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। सगळ्याच बातम्या ज्या आहेत आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतीलच अशातली काही बाब नाही, पण नक्कीच काही ऍक्शन्स ज्या आहेत त्या आपल्या आर्म्ड फोर्सेस कडून सुरू झालेल्या आहेत। आणि याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पाकिस्तान सुद्धा जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे एअर एक्सरसाइजेस करतोय। एवढंच नाही तर त्याने अब्दाली वेपन सिस्टम या मिसाईल जी 450 किलोमीटरची रेंज असणाऱ्या सरफेस टू सरफेस मिसाईलची सुद्धा टेस्ट केलेली आहे आणि एक प्रकारे जी आहे युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। प्रधानमंत्र्यांनी ऑलरेडी फ्री हँड आपल्या आर्म्ड फोर्सेसला दिलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स आपल्यासमोर उपलब्ध आहेत। पण बदलणाऱ्या परिस्थितीच्या अनुसार ज्या प्रकारे पाकिस्तान सुद्धा एक प्रकारे जे आहे जशास तसं उत्तर देण्यासाठी प्रयत्न करतोय त्या अनुषंगाने जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे कंटिंजन्सी प्लॅन्स आहेत त्याच्याशी संबंधित एअरफोर्स चीफ त्याचबरोबर नेव्ही चीफ यांनी मागच्या काही तासांमध्ये काल आणि परवा जे आहेत बैठका प्रधानमंत्र्यांसोबत 1 to 1 बैठक केलेली आहे। 40 मिनिट त्यांची बैठक झालेली आहे आणि आज घडीला आपण पाहतोय की डिफेन्स सेक्रेटरीशी जी आहे ती चर्चा होतीये। माझ्या मते मिलिटरी ऑप्शन्स जे आहेत त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आर्म्ड फोर्सेस आपली कारवाई करताय, पण त्याला जो सपोर्ट लागतो आपल्या ब्युरोक्रेसीचा, आपल्या एकूणच गव्हर्नमेंटचा, त्या पॉईंट ऑफ व्ह्यू मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचे सेक्रेटरी यांना तशा प्रकारचे निर्देश, ही सगळी बैठकांची पार्श्वभूमी लक्षात घेता प्रधानमंत्र्यांद्वारा तशा प्रकारचे निर्देश हे डिफेन्स सेक्रेटरीला माझ्या मते दिले जात असतील। दुसरी गोष्ट, काल संध्याकाळीच रात्री 9 ते 9:30च्या दरम्यान पंजाबमध्ये जे आहे फिरोजपूरमध्ये ब्लॅकआउट त्या ठिकाणी केलं। मग हे अशा प्रकारचं मिलिटरी प्रिपेअर्डनेससाठी ब्लॅकआउट करायचं असेल तर तिथे जे आहेत कॅन्टोन्मेंट बोर्डचे CEO असतील, पंजाबचं स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल आणि त्याचबरोबर तिथलं जी मिलिटरी स्टेशन आहे त्याचं स्टेशन हेडक्वार्टर असेल, यांच्यामध्ये समन्वय साधणं खूप महत्वाचं आहे। त्याच अनुषंगानं मिलिटरी ऑप्शन्स ऑलरेडी एअरफोर्स चीफ आणि नेव्हल चीफ यांची चर्चा झालेली आहे, पण बाकीचा समन्वय साधण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्याशी माझ्या मते जे आहे चर्चा किंवा त्यांना कशा प्रकारचे निर्देश मोदींनी दिलेले असतील। आणि मला असं वाटतं की जे आहेत बऱ्याचशा ऍक्शन्स या ऑलरेडी आर्म्ड फोर्सेसच्या तर्फे जे आहेत त्या ठिकाणी चालू आहेत आणि त्यांना सगळं कोऑर्डिनेट करण्याचं, त्यांना जे आहे एक प्रकारे निर्देश देण्याचं, कारण सेंट्रल पॉईंट जे आहेत नेतृत्व म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या ठिकाणी आहेत आणि त्या अनुषंगाने या सगळ्या बैठका आपण पाहिल्या पाहिजे। आणि कायनेटिक ऍक्शन, मिलिटरी ऍक्शन ही ऑलरेडी माझ्या मते त्याच्याशी रिलेटेड तयारी किंवा ऍक्शन सुरू झालेली आहे आणि त्याविषयीचा रिव्ह्यू प्रधानमंत्री मोदी हे नक्कीच या बैठकांमधून घेत असतील।
ढगे सर, चिनाब आणि झेलमचं पाणी जे आहे ते रोखलेलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताकडून आपली बाजू जी आहे ती सक्षमपणे लावून धरली जाते. एकीकडे जर आपण पाहिलं, भारत पूर्णपणे तयार आहे, सज्ज आहे. तिन्ही सैन्य दलांसोबत मोदींच्या बैठकांचं सत्र वारंवार सुरू आहे, सातत्यानं सुरू आहे. एकीकडे ही पावलं उचलली जात असताना पाकिस्तान सुद्धा पूर्ण तयारीनिशी आता सगळ्या परिस्थितीला सामोरं जात असल्याचं पाहायला मिळतंय. पाकिस्तानमध्ये सुद्धा जर बॉर्डरवर पाहिलं तर धान्य जे आहे ते भरून ठेवलं जात आहे. आणि काल सुद्धा पाकिस्तानची जी बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना पूर्णपणे आढावा दिलेला आहे, माहिती जी आहे ती दिलेली आहे, संपूर्ण परिस्थिती काय आहे. त्याच्यामुळे दोन्ही देशांमधला तणाव जो आहे तो सध्या वाढलेलाच पाहायला मिळतोय. वृषालीजी, भारताने जे आहे होल ऑफ नेशन अप्रोच म्हणजे कायनेटिक त्याचबरोबर नॉन कायनेटिक ऍक्शनची तयारी केलेली आहे आणि म्हणूनच इंडस वॉटर स्थिती स्थगित करण्याचा निर्णय असो किंवा बाकीचे 4 निर्णय आपण घेतलेले आहेत आणि कायनेटिक ऍक्शनसाठी जे आहे जोरदार तयारी सुरू केलेली आहे. पाकिस्तान हा जो आहे भारताच्या अनुषंगानं सगळ्याच अनुषंगानं तो जो कमकुवत राष्ट्र आहे, म्हणूनच तो प्रयत्न करतोय की या मुद्द्याचं कसं आंतरराष्ट्रीयकरण करता येईल, कशा प्रकारची जे आहे न्यूट्रल एजन्सीच्या मार्फत याची चौकशी करा, अशा प्रकारचा कांगावा करता येईल, हा प्रयत्न पाकिस्तानचा चालू आहे. दुसऱ्या बाजूला जो आहे तो तयारी करतोय असं दाखवतोय आणि तयारीही करतोय, पण मागच्या 10 दिवसामध्ये जे आहे 5,000 कोटींचा खर्च हा पाकिस्तानचा झालेला आहे. जितकं हे युद्ध लांबेल, भारतानं तर अजून युद्ध सुरूही केलेलं नाही, पण जितकं हे युद्ध लांबेल तेवढी जी आहे पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही खड्ड्यात जाणार आहे. त्यांच्याकडे असणारे एकूणच शस्त्रास्त्र आणि सपोर्टिंग सिस्टम जर पाहिली तर 1 आठवडा ते 2 आठवडाच टिकू शकेल एवढीच त्यांच्याकडे जी आहे सगळी सामुग्री युद्धाच्या अनुषंगानं उपलब्ध आहे. तर हे युद्ध लांबलं तरी सुद्धा जे आहे किंवा युद्ध सुरू करायला उशीर जरी त्या ठिकाणी झाला तरी सुद्धा जे आहे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला याचा जबरदस्त त्या ठिकाणी फटका बसणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला ऑल पार्टी मीटिंग त्या ठिकाणी झाली पाकिस्तानमध्ये. ऑल पार्टी मीटिंग मध्ये सुद्धा त्यांचा सर्वात प्रमुख जो विरोधी पक्ष आहे पीटीआय, इम्रान खान ज्याचे प्रमुख आहेत, तो पीटीआय पक्षच त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. आता संध्याकाळी जे आहे त्यांचं स्पेशल सेशन संसदेचं बोलवलं जात आहे, तिथे सुद्धा जे आहे पीटीआयची काय भूमिका असेल प्रश्नार्थक चिन्हच आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे पीटीआयचे एक खासदार त्या ठिकाणी म्हणतात की भारतानं जर हल्ला केला तर मी तर काही पाकिस्तानमध्ये थांबणार नाही, मी जे आहे युनायटेड किंगडम मध्ये पळून जाईल. म्हणजे यामधून स्पष्टपणे दिसतंय की त्यांचं राजकीय नेतृत्व असो किंवा लष्करी नेतृत्व असो त्यांचं मनोधैर्य जे आहे ते खचलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर एक प्रकारे संपूर्ण भारतामध्ये जे आहे भारतीय जनमानस हा आपल्या केंद्र सरकारच्या आणि लष्कराच्या मागे उभा आहे. त्यामुळे काहीतरी खमकी भूमिका घ्यावी, आरपारची भूमिका घ्यावी अशी जनमानसाची भावना भारतामध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये जे आहे त्यांचं मनोधैर्य खचलेलं आहे, राजीनामा सत्र लष्करामध्ये सुरू झालेलं आहे. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसतीये. ढगे सर, आणखीन एक महत्वाचा मुद्दा, तुर्की आणि चीन यांनी पाकिस्तानला साथ दिलेली आहे. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर राजनाथ सिंह यांच्या सुद्धा बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू आहे. तुर्की आणि चीनची साथ पाकिस्तानसाठी किती महत्वाची ठरू शकते आणि आपल्यासाठी किती धोक्याची घंटा ठरू शकते? बोटावर मोजणारेच काही राष्ट्र जे आहेत ते पाकिस्तानला खरं अर्थानं सपोर्ट त्या ठिकाणी करू शकतात. त्यामधला एक जो इस्लामिक खलिफतचं स्वप्न पाहतो असा तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष अर्दोगान, त्या अनुषंगाने तुर्कीनं जे आहे पाकिस्तानला मदत देऊ केलेली अशा बातम्या येतात. जरी वरकरणी तो म्हणत असला की ऑफिशियली त्याने रिजेक्ट केलेलं आहे, त्यांनी कुठलीही मदत पाकिस्तानला दिली नाही. पण तुर्कीचा फक्त एक महत्वाचा फॅक्टर आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की अझरबैजान आर्मेनिया युद्ध जे झालं होतं त्यामधला टर्निंग पॉईंट होता बेरफ्तार ड्रोन्स, जे तुर्कीनं अझरबैजानला प्रोव्हाइड केले होते. ते बेरफ्तार ड्रोन्स जे आहेत ते पाकिस्तानला प्रोव्हाइड करण्यात येत आहेत अशा प्रकारची बातमी आपल्यापर्यंत येते. आणि नक्कीच ड्रोन वॉरफेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाकिस्तानकडे ही जमेची बाजू त्या ठिकाणी ठरू शकेल. चायना प्रत्यक्षरित्या खरोखरच ज्याला आपण म्हणतो बूट ऑन ग्राउंड प्रत्यक्षरित्या युद्धात उतरेल का, त्याचं उत्तर नाही असं वाटतंय. पण इंटेलिजन्स शेअरिंग असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र असतील, डिप्लोमॅटिक आंतरराष्ट्रीय स्तरावर सपोर्ट असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पाकिस्तानला तो करेल त्या ठिकाणी. त्यामुळे फार जास्त घाबरण्याची गरज नाही. आपण स्वतःच्या हिमतीवर सुद्धा पाकिस्तान विरुद्ध युद्ध लढू शकतो आणि तशीच तयारी आपली सुरू आहे. नक्कीच, धन्यवाद.